आपल्या समोर येते अश्विनी देशपांडे. गर्द सभोवती रान साजणी तो तर चाफे कळी, तो तर चाफे कळी. काय हरवले सांग शोधिसे, काय हरवले सांग शोधिसे. या यमुनेच्या जळी ओ गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी. भुलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे भुवनी ना. तुझी आरोपा तुला ग गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी. भुलले तुझला हृदय साजणी, भुलले तुझला हृदय साजणी. ये चल माझ्या घरी ग, ये चल माझ्या घरी, ये चल माझ्या घरी ग. काय हरवले सांग शोधिसे, काय हरवले सांग शोधिसे. या यमुनेच्या जळी ग गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. खूप छान गाणं. व्हेरी नाईस. सलीम, अश्विनी, तू खूप सुरेल गातेसच. म्हणजे कष्ट केलेले वर्षानुवर्षाचे दिसतात तू सुरांचा अभ्यास केलेला. आत्ताचे गाणे तू खूप छान सादर केलंस. मला असं वाटलं थोडं ब्रेथलेस तू होतीस. पहिल्यापासून थोडं श्वास असा कमी पडतोय असं वाटत होतं. हे गाणं एक्झॅक्टली नाट्यसंगीत आणि भावगीतेच्या दोन्हीच्या सीमारेषेवरचं गाणं आहे. ते दोन्ही तू खूप छान निभावलंस असं मला वाटलं. ऑल द बेस्ट. नक्कीच हे गाणं गायला खूप अवघड असं हे गाणं आहे, कारण का खरंच दमछाक होते. म्हणजे एकामागून एक लाईनी अशा आपटत असतात आपल्यावर, आणि त्याच्यातून तो तोल सांभाळणं खरंच अवघड आहे, सुरांचा, त्या भावनेचा. पण मला आवडलं, कारण का तू चांगलं निभावलंच ते. आणि मुख्य म्हणजे की ती धावपळ जी सुरांची पण होत होती, की नाही हा पण आहे तिकडे, हा पण सूर आहे, ही हरकत पण आहे, तेवढं अरे श्वास संपतोय, हे सगळं जे आहे ते खरंच खूप अवघड होतं. नक्कीच मला आवडलं. मी एक मुद्दा ह्या तुझ्या गाण्याच्या निमित्ताने सर्वच स्पर्धकांना सांगू इच्छितो की कॉम्प्रेस गाणं म्हणजे जोर लावून मोठ्याने लाऊड गाणं असं नव्हे, तर ते ठोकून सांगणं समोरच्याला, असं एक गाणं गाण्याची पद्धत असते. आणि काही ठिकाणी ती नको असते. मग अशा गाण्याला नको होती, पण ह्या गाण्याला हवी होती, तिथे तू थोडी कमी पडलीस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सुराला सांभाळायला, विशेष करून लोअर नोट्स होते, तिथे खूप ठिकाणी घसरलं गाणं. पण ओव्हरऑल गाण्याची एक समा बांधना जो होता है तू ते छान केलंस तू. पर्यंत मिळालं. अश्विनी, ऑल द बेस्ट. थँक्यू.